नमस्कार मित्रांनो, तर सुरू करूया आपला द तात्या शो. तात्या शो मध्ये आज पाहुणा म्हणून आलेला आहे ऋतिक उर्फ बुटक्या. नमस्कार नमस्कार तात्या, लयच गमलो बा तुमच्या शो मध्ये येऊन. तुम्ही बोलावलं त्याबद्दल धन्यवाद. तर आजच्या शोत आपण ऋतिक सरले पहिला प्रश्न विचारणार आहोत. ऋतिक भाऊ, ते मांग जे विषय झालता ते तुम्ही बा ते काय पेल नव्हते का, काय पॉयझन ते आपलं उंदराचं औषध ते खाऊन घेतलं होतं बरं तुम्ही ऋतिक भाऊ? तात्या राजा, तुम्ही लयच चावट प्रश्न विचारता राजा. आता त्या वाट्याची इज्जत काढली, आज मला बरोबर वाटते इज्जत काढाले. अरे वा, नाही हे लोक इच्छुक असतात ना तुमचे प्रश्न ऐकायला, इच्छुक आहेत सबंध जण, म्हणून मी प्रश्न विचार लागते. तर नाही तर मग का आपल्या घरात गोतीच काम राहते, पण इथे सांगाच लागते. ऋतिक भाऊ सांगा तुम्ही आता, बुटक्या पटकन सांग. काही नाही तात्या, ते काय झालं बा, मला पाहिजे होता मोबाईल. मग मी गेलो मा बुड्याला म्हटलं बा मला मोबाईल घेऊन द्या. मग मा बुडा म्हणे बा काही तू मोबाईल घेऊन देत नाही. हो मग काय झालं पुढे? हो मग माया काही नाही, मी गेलो वरे टिनावर आणि बाबा बाया धमकी दिली, मी पकडतो बा तार हातात नाही, मला म्हटलं मोबाईल घेऊन द्या नाही तर मग मी मरतो बा. तर या लोकांना काय केलं बा तात्या, तुम्हाला सांगतो, या लोकांना मला चुद्या बनवलं. या लोकांना मला घातलं बा खाली आणि मग काही नाही, दोघा तिघांना सगळ्यांना भावानं सगळ्यांना मला लय झोडलं, वालच मारलं मला धरून. मग मग राजा मग काय झालं बा पुढे? येत नाही पण का पायजनचं त्याचं काय आता बरं लाईन पकडायचं? अरे बा तुम्ही ऐकून ते घ्या राजा तात्या, तुम्ही ऐकतच ना. मग आहे मग काही नाही बा, याईनं मला मारलं. मग मारल्यावर काय मला झालं लेकाचं खराब वाटलं. ते सगळे लोक माझ्याकडे पण हसत जा बायानं, मोबाईलसाठी मार खाल्ला, तार पकडला हातात नी. मग म्या काय म्हटलं बा, म्या एक काम केलं. मग मी गेलो आमच्या केसूपाशी, केसूला विचारलं बा मोबाईल का मा बाबाले का मोबाईल नाही घेऊन राहिले, मला मोबाईल पाहिजे. मग केसून दिली मला आयडिया. किसून काय आयडिया दिली बा मग अशी भारी? तात्या किसू काही नाही, किसू म्हणे तू एक काम कर म्हणे, आता तू घरी जाय म्हणे. त्यांना अशी आयडिया दिली म्हणजे तू घरी जाय म्हणे, घरच्या लोकांना धमकी टाक म्हणे बाकी उंदराचं औषध पितो मी, नाही तर मग मला मोबाईल घेऊन द्या. आता मग दुसरा आयडिया केली तर लेकाचं काय झालं, ते जरा शिकमा जास्त पडली ग्लासात मी म्या पिली. ते पेल्यावर काही नाही, काय मला चक्रांत बकराच जायचा. मग भाऊ प्याची काय बरं आपण आता काय का तू उसापात्याच्या धंदेले का बुटक्या? हो तात्या, झालं ते चुकीनं झालं ना राजा, मला का शोक होता का करायचा? मग मोबाईल भेटला का मग तुले? का रे होती मोबाईल भेटला का नाही मग? अरे कायचा मोबाईल होता त्या मोबाईलच्या नादात राजा, भाकरी बंद झाली घरची, भाकरी बंद केली घरच्या लोकांनी. माहीन काय सांगा तुम्हाला आता. काय राजा तात्या असं आहे मग माय पा. मग आता तुम्ही काय, तुम्हाला वाटते मजा आहे बा? असं झालं तर मग ते नाही का, असं झालं बरं. तर मग आता दुसरा प्रश्न असा आहे की बा, ते माग तुम्ही बाबाला काहीतरी म्हटलं होतं, तर त्याचं काय झालं होतं बरं नेमकं? ते प्रश्नाचं काय झालं होतं? तात्या ते असं झालं होतं, लेखादा माझ्या बुडा मला रोजच मारे तेवढ्यात मी एवढा मार खात जो मी. मग काय तुम्हाला आता काय सांगावं, आता जाऊ दे तिकडे, ती प्रश्न जाऊ द्या ना बा. काय विचारता राजा असं फालतू, मला अजून मार खाऊ घालता बरं तुम्ही? अरे नाही हो राजा, सांगा ना राजा, लय म्हणजे गमतीशीर मुद्दे आहेत ना तुमचे. मुद्दे सूद बांधून राहिले तुम्ही. म्हणजे आता तुम्ही सांगा जेवढा काय झालं बा नेमकं? अरे बा तती गेल तुम्ही त्या केसूपाशीच, त्याला विचारलं, मी आलेले का रोजच मार खाऊ राहिलो मी, काय करावं काही समजून नाही राहिलं. म्हटलं बा सांग काही एखादी युक्ती, मलेच मार खाऊ राहिलो तर काय. किसू राजा खरंच सांगतो, उन्हावर येतात त्या किसू लेखाचा मले लेच मार खाऊ घालते ना. जाऊ द्या तिकडे, काय ती विचारता बरं. अशी काय सल्ला दिली किसून की बा मार खायचं काम पडलं तुम्हाला? काय बुटकेले का तू, म्हणजे मार नाही खात होता ना, पण काय सल्ला काय दिली होती त्यानं? तात्या त्यानं सल्ला अशी दिली ती मला म्हणे ते तू घरी जाय आता बा संध्याकाळी, बाबाला आता म्हण की का बाबा तुम्ही लेस मारता बा, तर तुम्हाला आता बा म्हणजे बा म्हातारपणी बा मापाशी राहायचं का नाही, भाकर खाऊ घालायची का नाही तुम्हाला तसं. तर काय असं आहे की सुले का आमचा. मग आता माझ्या भट घरी गेलो, मग मी घरी असं बाबाला म्हटलं माझ्या घरी गेल्यावर, माझ्या बाबा काही नाही बा मला उडून मारत जातात. मग अरे बा असं म्हणलं तर बाबाले, मग याच्यावर शेवटी काही म्हटलं नाही मग त्या बाबांना? काय म्हणे मग ते बाबा बाकी? बाबा काही नाही, बाबाने पहिले त्या मोबाईलच्या भाकर बंद केली ती, आणि मग काय आता असं म्हटल्यावर तर काय म्हातारपण तर लय दूर राहिलं म्हणे. बाबा म्हणे तू आताच पहिले तुझे कपडे गिपडे असेल तर पैशाने घेतलेले ते घे म्हणे, पण घरा भाई आता ताबडतोब निघून जाय म्हणे तू. काय आता म्हणजे हे लेखाचा केसूच्या ना एकदा भाकरी बंद झाली ना, आता लेखाचा साराही गेला आणि घरातून काढून टाकलं मा बाबानं. म्हणजे हे केसू लेखाचा माझ्या अंगावरचा शनी जाय नव्हता त्या, तुम्हाला सांगतो बाबा. तू तर लेखा वाटेच्या वरचा भरला लेखा, वाटे काय थंडा करून टाकला. एवढा खतरनाक पॉडकास्ट मध्ये तू बोलला राजा. बरोबर आता तुझे किस्से भारी आहेत राजा. आता ह्याच्या पुढे सुधार आहे, अनुभव काळजी घे, आता चांगला राह, मस्त घरी राहू दुरले तर चांगला जग होता. ते आता सुधार आहे तो बा, आता हिशोबानेच आहो मी, बसत जमला आता. तर आजचा पॉडकास्ट इथं संपत आहे आणि धन्यवाद ऋतिक सर तुम्ही इथे आल्याबद्दल.
धन्यवाद धन्यवाद तात्या, तुमचे आभार मानतो मी. मला अति बोलावलं तुम्ही, धन्यवाद त्याच्यासाठी बा. खरंच मनापासून धन्यवाद तुमचे. चला तर आजचा आपला पॉडकास्ट इथेच संपत आहे. आपला वेळ झालेली आहे आणि दुसऱ्याही भागात आपण पाहू. आपण या ऋतिक भाऊचीच मुलाखत घेऊ आणि मस्त याच्यासोबत गमतीशीर गोष्टी करू. धन्यवाद ऋतिक सर, तुम्ही आले. आता पुढच्या काय पॉडकास्टसाठी तयारी ठेवा. उद्याच्या भागातही आपण पाहू ऋतिक बुटक्या सोबतच राहू.